3:30 वाजले, तुम्ही तिथे बघू शकता. ते एवढ्या रात्री आम्ही रेल्वे स्टेशनला काय करतोय ते तुम्हाला आता नाही समजणार. ते थोडं तुम्ही मागे चला तर तुम्हाला समजेल. रातचे 1 वाजले मित्रांनो. प्रयागराज जायची पॅकिंग होत आहे. लोक म्हणत होते की प्रयागराज गेल्यावर आपले पाप धुतात बुवा, तर मग आम्ही पण चाललोय. रात्री आम्हाला 4 वाजता गाडी नाशिकवरनं, तर थोडी पॅकिंग चालू आहे. बाकी हा बरोबर. A few moments later. अरे पॅकिंग करतोय का? तुम्ही पाप धुवायला चालला वाटतं. हां चांगलं. हे बघा आमच्या इथे आमच्या रूममधलं विदर्भियन थोडी बा मदत करू लागतोय आमची. अरे मी काय म्हणतो सर, कपडे घेतोय ना, जास्त कपडे घेऊ नको बरं का. हां जास्त घेऊ पण नको, कारण कसं आहे ना जास्त गर्दी नाही. लेट्स गो टू प्रयागराज. आम्ही आलो आहे आता इकडे रेल्वे स्टेशनला, बघू शकता तुम्ही. तर इथं फक्त एक गोष्ट बोलू शकतो मी, प्रयागराज चालू ना. राम राम भाई सारिया ने आज प्रयागराज जाने का पहला दिन, वापस आते कि नहीं हमको पता नहीं. मिलते हैं दूसरे वीडियो में. मिलते हैं दूसरे क्लिप में. भाविकांनी भक्तांनो आमची रेल्वे आलेली आहे. दाखव रेल्वे. हे बघा आमचे पहिले भक्त आणि हा दुसरा भक्त, खूप मोठा भक्त मी. आणि बघा आमची रेल्वे आली. आमची गाडी आली मित्रांनो. आता आम्ही बसतोय गाडीमध्ये. S4 आम्हाला S4 रे वाय चालेल का? नाही S4 चालेल आपल्याला. मग का नाही S4. काही भक्तांनो जागा मिळत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे दरवाजा जवळ बसणं पडतंय. नाही जागा भेटली पुसाळ पास नाही. पण कसं आहे काय रे तिकीट बुकिंग नाही नाशिकवर ना, त्याच्यामुळे पुसाळ जवळ कन्फर्म आहे. पुसाळ पास एक तास बसावं लागतं मित्रांनो इथं. आणि मंडळी प्रयागराजची मंडळी हे पण प्रयागराज चालले मित्रांनो. प्रॉपर्टी मंडळी पण कसं आहे जळगाववाले 2,000 years later. तर भाविक आणि भक्तांनो आम्ही आता रेल्वेमध्ये आहोत. हे बघा हे आमचे मित्र, आम्ही रेल्वेमध्ये आहोत, ते बघू शकता. रेल्वेमध्ये आहोत आम्ही. रेल्वे एकदम भक्ती झाली. कसं मग पाय गेलो होता, मला 2 मित्र भेटले आता. हो नमस्कार करा भाऊ. एक नंबर माणसं भेटले बुलढाण्याकडचे. हे आता काय आहे प्रवास आरामशीर आहे, आमचा सुखदायक. कारण की मोठे भाऊ भेटले आम्हाला एकसारखे, एकदम काही विषय नाही. काय करतोय रे? बघतोय बघ ना की केवढा बाहेर चालू आहे. मला लोक झपेले आणि भाऊ जागा घेऊ जागा. आठ 19 झाले मित्रांनो. रात पण झाली बघू शकतो. सकाळचे 4 वाजता बसलो होतो. सकाळची भूक लागली, काही खायला नाही भेटलं आम्हाला. बघा आता ऑर्डर करेल, स्पॉन्सरशिप नाही बरं का. तो ऑर्डर केलं स्पेशल थाली. स्पेशल खायला आम्ही उतरत नाही, तो स्पेशल थाली 129 रुपये. ऑर्डर करायची फोन करा आम्हाला, नंबर आपली कॅप्शनमध्ये देऊन देऊ तुम्हाला.
ते ऑर्डर केलेली आहे एकच पाटली फोन करून घेऊ आम्ही काय वाटलं प्रेम वाटतं म्हणे 1230 रुपये डिश आले मित्रांनो आमच्या तर खायची. पैसे माझ्या लागतात पैसे देत नाही कॅश आहे मित्रांनो माझा. 130 10 आहे का फुल बॅग कॅशबॅक चाहिए मला हमको तुम्हाला कसं वाटते? एक नंबर वाटते ना यार 130 चा मालमत्ता लय आलाय बरं का दादा पोट बरी आहे हे बाहेरचं आहे ना म्हणून चांगलं माहिती काय हे रेस्टॉरंट कसं वाटतंय वेगळं वाटतंय स्वाद आहे का स्वाद एकदम स्वाद में हिट म्हणजे फिट कसं वाटते गोपा 13-14 घंटे जेंट्री केलं? एकदम मस्त वाटते बघ तेवढे थोडं पाय जास्त पाय दुखायला गेले आग दुखलं गेलं पण मग थोडं कष्टामुळे आता थोडं सामान सुख लागणार आहे ते पाप दुखी जाणार आहे मस्त वाटतं फक्त आतुरता आता प्रयागराज. एक नंबर वाटत आहे प्रयागराजचे वाटते. नमस्कार मित्रांनो भाविक आणि भक्तांनो तुम्ही पाहू शकता की आमची गाडी ना आउटरला लागलेली आहे कारण की लई टाइमपास करते गाडी आणि महाकुंभ एक्सप्रेस आहे चलो महाकुंभ बेकार भरलेली तेव्हा आमचा मित्र. आम्हाला आतुरता खूप झाली मित्रांनो प्रयागराज जायची पण आता गाडी लेट करते त्याबद्दल काही इलाज नाही त्याला. आणि एक सांगू तुम्हाला आज पहिल्या वेळेस 100 फुटावर विमान पाहिलं एक नंबर वाटून आलं तर आहा काय फिलिंग. च्या मायला मजाक नाही आमचा एक मित्र आहे बाळा नावाचा गेले पस्तावा करून लावून येऊन बेकार पस्तावा केलेला आहे त्यांनी. गाडी चालू झाली मित्रांनो म्हणून आम्हाला तो व्हिडिओ अर्ध्या सोडावा लागला. काही नाही भेटू आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. गर्दी बघू शकता तुम्ही कुंभ एक्सप्रेस म्हणजे केवढी आहे पूर्ण दाबून दुबून लोक भरले आहे. तर तुम्ही जर प्लॅन करत असता कुंभ एक्सप्रेसमध्ये स्पेशल यायचा तर प्लीज नका येऊ. अरे देव करा पण एवढा बी देव ना करा की देव जेव्हा येडे होऊन जावं. तुम्ही चांगलं आहे देव करणं बी पण कसं आहे स्वतःच्या हाल नको करा त्या माणसं. थोड्याच वेळात आम्ही प्रयागराजमध्ये एंटर होऊ. सेल्फी में घे ना गर्दी बघा मित्रांनो प्रयागराजला आता तर गर्दी बघा फुल्ली पॅक आहे मित्रांनो. एक नंबर व्हायची अशी मजा येते का जशी मजा सीधे गर्दी 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 आपण गाड्यांची ट्रॅफिक पाहिली पहिल्यांदा माणसांची ट्रॅफिक बघतोय. पण काय कोणी नाही ना हा ना काय पाहिजे पोलीस काय करता काय ट्रॅफिक खूप जास्त मित्रांनो. सिग्नल येलो आहे पण लोक काही जात नाही. लोकांना पाय चालत ना खूप गर्दी मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती. आम्ही संकेतदाची वाट बघतोय. संकेतदा अजून काय आला नाही त्याच्यामुळे आमचा विचार तर होता की संकेतदाचं नाव लिहून सण असं बोर्डवरती धरायचं पण पेन आहे पण पेपर नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे
इथं बघणं पडतंय. संकेत भाऊ अरे मग हा आरोडा मारतोय पण बघ दिसत नाही. संकेत भाऊ आला मित्रांनो दादा. हा येतो दादा. हाय हा थांबता गडी आमचा ट्रॅव्हलर गाईड. आमचा ट्रॅव्हलर गाईड आहे मित्रांनो. फ्री ऑफ कॉस्ट ट्रॅव्हल गाईड. कॉन्टॅक्ट टू नंबर डिस्क्रिप्शन. आमचा ट्रॅव्हलर गाईड आलाय मित्रांनो. आता जाऊ मी प्रयागला. आता उतरून चाललोय मित्रांनो त्रिवेणी संगमकडे. जस्ट उतरलो स्टेशनवर. सांगितलं आता वाट बघत होतो. चाललोय स्टेशनकडे संगमकडे आता. हॅलो काय संगम संगम त्रिवेणी संगम. संगम जरा जास्त पब्लिक दिसते तर चालायचं. सायकल बुकिंग करू. सायकल सायकल आपण घेऊ करू ना. दा तुम्ही सायकल गाडी पळते मोटर गोपाल किती किलोमीटर जायचं आपल्याला अजून? 5 किलोमीटर 5 किलोमीटर का? पायच का? गाडी बॅग का गाडी? डायरेक्ट गाडीवर जायचं का पाय जायचं आपल्याला? एवढी पब्लिक पाय चालली का मग? मनावर थोडं दगदग होते. 5 किलोमीटर जायचंय म्हणून. कसं होतंय आता काय होतं काय होतंय पब्लिक पण तुम्हाला लई आहे वाटते. पब्लिकचा विषय कॉल आहे पब्लिकचा. हे पहा हे 2 गाडी उतरलो की आम्ही चहा घ्या तुझी थोडी. मी बी बघा यांच्यासोबत. हा मी एकच सोबत तुम्ही म्हणणार हा वेगळा व्लॉगर आहे. आम्ही वेगळा व्लॉगर एकच आणि आकडे व्लॉगर आहे फक्त एवढे थोडेसे सिक्रेट व्लॉगर आहेत. त्यांची वेबसाईट वेगळी. आता वाटतंय मित्रांनो की आम्ही आता प्रयागराजमध्ये आलोय. तिथनं आम्हाला एकदम तुमचं वाटत होतं की कुठं आलंय बुवा. आता थोडं बरं वाटतंय आम्हाला रोडावरती आल्यावर. बघू शकता तुम्ही पब्लिक केवढी इथं. खूप वेळ आम्ही शांततामध्ये वेट केला आहे. आता थोडं कुछ तुफानी हो जाय. हे बा मोदीजी बघू शकता तुम्ही प्रयागराज. लोक मारतील.